लोक चुकीचे आहेत, स्वीकार करा. तुमचा आनंद कधीच कमी होणार नाही. तुम्हाला जर तुमचा आनंद टिकवायचा असेल, वाद करू नका. कोणताही असेल, घरातला असेल, सोडून द्या, पण वाद करू नका. आणि भारतामध्ये तर अशी विशेषता आहे, मला जर कोर्टामध्ये गेलात ना, 60-65 वर्ष वाद मिटत नाहीत सुप्रीम कोर्टापर्यंत. जी वस्तू आज आपल्याला पाहिजे ती 60 वर्षापर्यंत मिळत नाहीत. कधीही पहा, श्रीमंत लोक कोर्टात जात नाहीत. मोठमोठ्या कंपनीचे लोक आजही पहा, इंडस्ट्रीचे लोक पहा, घरात बसून सॉल्व करतात आणि कोर्टात जात नाहीत. म्हणून महाराष्ट्राचं आणि बिहारचं वैशिष्ट्य सांगताना सांगतात, बिहारमध्ये सगळे लोक केस करतात, सगळे कोर्टामध्ये हजर आहेत, आणि महाराष्ट्रातले सगळे लोक गुत्त्यावर हजर आहेत, सगळे दारूच्या मागे आहेत. हे सर्वे आहे बरं का, हा सामान्य नाही, सर्वे हा. वाद नको आहेत. ज्याच्या जीवनामध्ये वाद नाही, भांडणं का करणार तुम्ही, कशामुळं? आणि जिथं भांडणं नाही तिथं आत्मारामामध्ये तुम्ही लीन असता. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भक्त उदास नाही आहेत, ज्या अर्थाने तो शब्द घेतात, आतून भरलेले आहेत, म्हणून तुमच्याविषयी उदास आहेत. विठाला 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 विठाला. मराठी कळली का? भक्त तुमच्याविषयी उदास आहेत, आतून सुरस आहेत, म्हणून अभंगामध्ये रस आहेत, ओवीमध्ये रस आहेत, त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यामध्ये रस आहे. आणि मागणी सुद्धा नवरसी भरवी. जीवन मिळालेले, मनुष्य शरीर मिळालेले आहेत, आनंदाने राहिलं पाहिजेत. मग उदास का? मोठी वस्तू मिळाली. विषय तो त्यांचा झाला नारायण, हा विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. अभंगाचा भाव हृदयामध्ये बसवा बरं का न देहावर उदास आहेत, आशा पास का नाहीत, याची व्याख्या करू नका. आशा पास का नाहीत, पाश किती असतात, जन धन ना आवडे, मग कोणाला जन ना आवडे, कोणाला, ह्या व्याख्या नाहीत, भाव नाही. हा शब्दार्थ आहेत. ध्वनी महत्वाचा आहे. तुम्हाला जर कोणी म्हणलं फार शहाणा आहेस, त्याचा वाक्यार्थ फार चांगला आहे ना. तुम्ही शहाणे, तरी पण तुम्हाला आवडत नाही, कारण ध्वनी खराब आहे. भाषा का ध्वनी, तू शहाणा आहेस, अब त्या वाक्य कुठं चुकलेले आहेत. शहाणा असणं चांगलं आहे, पण ज्या अर्थानं तो म्हणला तो ध्वनी खराब आहे. आणि तो हे लक्षात ठेवा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय किंवा ज्ञानोबाराय यांच्याकडे जेव्हा तुम्ही पाहता ना, शब्दार्थाकडे नका पाहू, तो ध्वनी पहा. त्याला मराठीमध्ये आस म्हणतात. विठाला विठाला आस म्हणजे पखवाजावर जर चाट मारली, थाप टाकली ना, त्याचा जो ध्वनी आहे तो किती वेळ राहतो त्याच्यावर पखवाजाची क्वालिटी आहे. कळते तुम्हाला? घंटा मोठा बांधला पण त्याच्यामध्ये मिक्सिंग केली, वाजला की त्याचा आवाज बंद. पण ओरिजिनल जर घंटा वाजवलं ना, 1 मिनिटभर त्याचा आस राहतो. तसं ज्ञानेश्वरी वाचली आणि जर त्याचा ध्वनी कळाला, आयुष्यभर आस राहिली पाहिजेत, तो माणूस उदास आहे. आस नसेल ना, व्याख्या करू करू मेला.
लक्षणं पाहून मला भक्तच भेटत नाही याला. म्हणून हा आणि एक इतका गोड अभंग आहे हा. का देहावर उदास आहेत, का जनधन ना आवडे, का आशा पास नाही, विषय तो त्यांचा. इतका साधा शब्द आहे हा, विषय तो त्यांचा. हे तुम्हाला कळालं पाहिजे. ज्याचा विषय झाला तो त्याच्या अतिरिक्त सगळ्यावर उदास असतो. पेंटर पहा, पेंट करण्यामध्ये जर मग्न झाला, अप्सरा शेजारून गेली तरी तो पाहत नाही, उदास आहे. एकाग्र झाला तो त्याच्या विषयावर. कोणताही स्वयंपाक करणारी बाई असू द्या, काही काही बाई भाग्यवान असतात, मरेपर्यंत स्वयंपाक करतात, मीठ किती टाकावं हे कळतच नाही. दरवेळेस विचारतात टाकायचं काय, मीठ किती टाकू. ही उदासी कामाची नाही बरं का. उदासी कोणाला म्हणतात, तज्ज्ञता पाहिजे, तुमचा अनुभव पूर्ण. सुगरण म्हणजे काय, एकाग्र चित्तानं स्वयंपाक करणारी, त्याच्यात गोडी निर्माण होते. मला सांगा, एकाग्र चित्ताने स्वयंपाक केल्यावर गोडी निर्माण होते. चित्त जर एकाग्र नसेल, पदार्थ तेच असतात जी सुगरण वापरते, सामान्य बाई वापरते, मजा येत नाही. नाही कळलं. अभंग तोच असतो. तुमचा विषय नसेल ना, अभंगात गोडी येत नाही. ओवीत गोडी निर्माण होत, मसाले तेच आहे. तो विषय तुमचा आहे का नाही याच्यावर जास्त आधारित आहे. गोडी कधी येते तुकोबरांच्या अभंगात, ज्ञानोबा ओवीमध्ये विषय झालेला पाहिजे. आणि ज्या दिवशी विषय, सायंटिस्ट लोक पहा ना, अनेक हजारो उदाहरण आहेत. पुस्तक वाचता वाचता तंद्री लागली आणि पाण्याला उकळी आली म्हणून भाजी टाकण्याच्या ऐवजी हातातलं घड्याळ टाकलं. याला म्हणतात विषय होतो त्यांचा. तुम्ही हसाल की चूक केली म्हणून, पण ही एकाग्रता मानवी जन्माला आनंद देणारी असते. याची तर वाट पाहतात. एक गाऊ आम्ही म्हणजे काय, एकट्याचं नाव नाही, एक चित्तानं एकाग्रानं नाव गाऊ. अवधान शब्दाचा हाच अर्थ आहे. कोणताही श्रेष्ठ माणूस पहा, तो एका विषयात तज्ज्ञ असतो. कोणताही श्रेष्ठ माणूस पहा. वैज्ञानिकाला कॉमर्स विचारा येणार नाही, सीएला विज्ञान विचारा जमणार नाही, पण मूर्ख आहे असा अर्थ नाही. तो त्याच्या विषयातला तज्ज्ञ आहे. तसं परमार्थामध्ये भक्त तज्ज्ञ आहेत, म्हणून देहावर उदास आहेत, म्हणून आशापास बांधले जात नाहीत, म्हणून जन धन माता पिता आवडत. का की विषय झाला. आपलं काय होतं, विषय धन आहे आणि बोलणं ज्ञानावर आहे. नाही कळालं. बोलणं विषय वेगळा आहे. अंतःकरणी विषयाचा थारा, तोंड भरो का विचारा. तोंड भरून ज्ञान सांगणारा मनुष्य असू द्या, माऊली म्हणतात तोंड भरो का विचारा, अंतःकरणी विषयाचा थारा, नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. हजार जन्म गेले, कोट्यावधी जन्म गेले, भगवंत म्हणतात मी त्याला सापडत नाही. का की विषय वेगळा आहे. विठ्ठला विठाला 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 परमार्थ हा विषय वेगळा आहे. परमार्थावर बोलणारे विषयी आहेत. शब्द कळायला जड येतं, म्हणून मी म्हणलं इंदुरीकर तुम्हाला सापडलेत आज. ज्ञानेश्वरी विषय आहेत, बोलणारे विषयी आहेत. नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी. पुन्हा सांगतो तुम्हाला, जर विषय नारायण असेल ना, तर 700 वर्षापूर्वी ज्ञान प्राप्तीचं कोणतंही साधन नव्हतं. चमत्कार जे लोक मानत नाही ना, त्यांच्यासाठी मी बोलतोय. 700 वर्षापूर्वी कोणतंही ज्ञानप्राप्तीचं साधन नसताना एकही शब्द ज्ञानेश्वरीमध्ये अंधश्रद्धेचा सापडत नाही. याला विषय म्हणतात, याला ताकद म्हणतात. 400 वर्षापूर्वी गाथा लिहिला, कोणतंही साधन उपलब्ध नाहीत, सर्व विषय गाथ्यामध्ये आलेले आहेत. याला ताकद म्हणतात. ज्यांचा विषय नारायण आहेत त्यांच्या मुखातून सरस्वती बोलते, त्याला अभ्यासाची गरज पडत नाही. आणि ज्याचा अभ्यास आहे पण मनात विषय आहेत, याला द्वंद्व म्हणतात.
या शब्दाचा अंतःकरणात एक विषय आणि बाहेरचा एक, म्हणून भक्ताचं लक्षण करताना सुद्धा हेच लक्षण आहेत. जे द्वंद्वादी एक दुरावले जी द्वंद्वादी दुराविले जी द्वैद्वादिक दुराविले जी द्वैद्वादिक कोण पुण्यांचा होईन सेवक कोण पुण्याचा होईन सेवक कोण पुण्यांचा होईन सेवक कोण पुण्याचा होईन सेवक जिहि द्वंद्वादिक दुराविले जिहि द्वंद्वादिक दुराविले जही द्वैद्वादिक दुराविले जही द्वैद्वादिक दुराविले भक्त जर सोडलं ना सगळे द्वंद्वामध्ये जगतात. विकतात काय याला महत्व नाही बरं का. अंतःकरणामध्ये धन आहेत, विकायला काही विका तुम्ही. शिक्षक आहेत, अंतःकरणामध्ये पगार आहेत. बाहेर ज्ञान शिकवलं जातं, ज्ञानात रस येत नाही. मग आपण ज्याला पाट्या टाकणं म्हणतो ना तसा प्रकार आहे. अंतःकरणामध्ये धनाची आशा आहे आणि मग कीर्तन करतो. कीर्तनात लोकाला आनंद येईल पण कीर्तन करायला आनंद येणार नाही. काही काही आमचे कीर्तनकार असे आहेत, गेल्या 40 वर्षापासून एकाच अभंगावर स्थिर आहेत. न त्यांचा विषय बदलतो न वाक्य बदलतात. तर मी एक दिवशी म्हणलं, महाराज हे थोडं बदला. 40 वर्षापूर्वीचा समाज शिकलेला नव्हता, गुगल नव्हतं, काही नव्हतं. नाही 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 मला महाराज, आम्ही एक गाव, आम्ही जगात बदल होईल. मला एकाने इंदोरीकरी महाराजांच्या विषयी सांगितलं पैसे घेतात म्हणून. गंभीर विषय आहे ना. पण ते तुम्हाला अजून आमच्या टेक्निक माहिती नाहीत. जे लोक कीर्तनाचे पैसे घेत नाहीत ना ते गावोगावी लाखो रुपयाची वर्गणी घेतात. मी एकदा जेवायला गेलो एका वैराग्यवान माणसाच्या घरी. 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. द्वादशीला जेवायला बोलवलं. ऐकण्यासारखं बरं का इंदोरीकर महाराज, तुम्हाला सांगायला बरं होईल. जेवायला गेलो. त्याची स्वतःची धर्मशाळा होती आणि ज्यांनी ज्यांनी खोल्या बांधल्या होत्या बांधणाऱ्या म्हाताऱ्याचे फोटो तिथं एका लाईनीने लागले होते की यांनी 1 लाख रुपये दिले, यांनी. आणि ज्यांचे फोटो होते त्यांच्या गळ्यात माळाच नव्हत्या. आणि तो महाराज पैसे घेणाऱ्यावर टीका करत होता. सगळ्यांनी विषय नीट ऐका बरं का. आणि मग त्यांनी माझ्यावर टीका केली. 90-91ची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस जोग महाराजांचं सप्तात कीर्तन होतं. त्यावेळेस मी हा विषय सांगितला. धन आहे ना, धन, अर्थ हा पुरुषार्थ आहे. कमवणारा जो असतो ना तो पुरुष असतो, हिजडा नसतो. तो कमवतो त्यालाच पुरुष म्हणतात. त्याची मेहनत आहे. रोज 6 तास बोलणं शक्य आहे तुम्हाला? फिरून बघा बरं तुम्ही गाडीमध्ये, नुसतं 2 दिवस चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. पुरुषार्थ आहे तो, शब्द लक्षात ठेवा. आणि जे वैराग्यवान आहेत त्यांनी देवाचे फोटो न लावता देणगीदाराचे फोटो लावलेत, बिनमाळ करायचे. याला काही महंत संत म्हणायचं का? बोला ना. सरळ मिळतच नाही तो, कोणच कीर्तन ठेवत नाही त्यांचं. मग काय करतात? वैराग्याचा आव आणतात. त्याचा अर्थ आहे देही उदास. कशी तरी गुंड्या लावतील. चांगले पैसे कमवण्याचे धोत्र फाटलेले तो. मी तर ते मला भेटलं ना असा महाराज, मी फाडूनच टाकतो धोत्र त्याचे.
म्हणले कशा करतात दरबद्रीपणा दाखवतो नाही जे देही उदास. अरे पण देहावर उदास हो कपड्यावर का होतो नाही लक्षात